विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या गणितीय संकल्पना या सुस्पष्ट असल्या पाहिजेत. त्या जर सुस्पष्ट असतील तर आपल्याला भविष्यात कोणतंही उदाहरण आलं तरी ते आपल्याला सहज सोडवता येतं. आता हा प्रश्न पाहूया. अतिशय सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय? 2024च्या 27 क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेतील 10.345 संख्येमधील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? स्थानिक किंमत किती असं विचारलंय. हा, आता 10.345 मध्ये 10 नंतर दशांश चिन्ह आहे, त्यानंतर 3, 4, 5 या क्रमागत संख्या आहेत. हा, मग या 3 ची किंमत किती असेल, 4 ची किंमत किती असेल आणि 5 ची किंमत किती असेल हे आपल्याला जर सुस्पष्ट माहिती असेल तर आपण 4 या अंकाची स्थानिक किंमत खात्रीने लिहू शकतो. आता बघा, हा 10.345 किती संख्या आहे? 10.345. लक्षात घ्या, या 3 ची किंमत काढायची असेल तर आपण काय करायचं? लक्षात घ्या, 3 ला 10 ने भागायचं. या 4 ची किंमत जर आपल्याला काढायची असेल, डिसाइड करायची असेल व्हॅल्यू, तर आपल्याला काय करावं लागेल? या 4 ला किंवा या 34 ला 100 ने भागावं लागेल. 4/100. आणि 5 ची जर किंमत आपल्याला निश्चित करायची असेल तर आपल्याला 5/1000. तर सगळी तुम्ही हुशार मंडळी आहात. आता काय? 4 ची स्थानिक किंमत काढायची, बरोबर ना? 4 ची स्थानिक किंमत काढायची म्हणजे 4/, आपल्याला 100 करायचंय. दुसरी संख्या ना, 1, 2, बरोबर? 4/100 केलं तर आपल्याला काय येतं? करून बघूया. 4/100 म्हणजे 4/10 असेल तर काय करतो आपण? 3/10 असेल तर काय उत्तर काय येतं? 0.3, बरोबर? मग 4/10 असेल तर अजून एक शून्य वाढणार म्हणजे उत्तर काय येणार? 0.04. म्हणजे 10.345 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? या अंकाची स्थानिक किंमत आहे 0.04. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे. लक्षात घ्या, भागाकार करताना अजूनही मनात शंका असेल, कसं आलं हे 4/100? ते काढून दाखवतो. 0.04 कसं आलं? 4/100. ह्या गोष्टी, ह्या बाबी आपल्याला समजल्या पाहिजेत, तरच हे सोपं होतं. आता 100 ने 4 ला भाग जातो का? नाही जात. म्हणजे काय येणार? 0. त्याच्यानंतर काय येणार? दशांश चिन्ह, बरोबर? 0. आता किती झाले? 4 मधून 0 गेलं, 4 राहिले. आता झाले 1 0 आला वरती, 40 झाले. 40 ला 100 ने भाग जातो का? नाही जात. 0 गेलं, राहिले 40. आता काय होईल? अजून 1 0 आपण घेऊया. झाले 400. 400 ला 100 ने भाग जातो का? जातो. 100 चोक 400. राहिले किती? 0. म्हणून उत्तर काय आलं? 0.04. ही भागाकाराची पद्धत एकदा समजून घ्या आणि किंमत निश्चित करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परीक्षा जवळ आलेली आहे. अधिकाधिक वेळा व्हिडिओ पाहून घ्या, सराव करा आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हा. तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ केवळ स्कॉलरशिप पुरता मर्यादित नाही. वर्ग 3 परीक्षा, एंट्रन्स एक्झामिनेशन, नवोदय या सगळ्या परीक्षांसाठी हा उपयुक्त आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.